नमस्कार मित्रांनो, मी चेंडू झेलेकर स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे एनरूट न्यूट्रिशन प्रेझेंट्स क्रिकेट वेडा. मित्रांनो, जसं की चेंडू झेलेकरनी बांगलादेश विरुद्धच्या सामन्या अगोदर प्रेडिक्शन दिलं होतं की हा सामना भारतीय संघ नक्की जिंकेल. ते प्रेडिक्शन खरं ठरलेलं आहे, कारण का चेंडू झेलेकरचं प्रेडिक्शन कधीच चुकत नाही. मॅच संपल्यावर माझं KL राहुलशी फोनवर बोलणं झालं. मी त्याला म्हणालो, अरे तू एका बाजूला थांबून विराटला आपली सेंचुरी पूर्ण करून दिलीस, हे जेस्चर तू फार मस्त केलंस. त्यावर तो मला म्हणाला, अरे चेंडू, जिनके अपने सपने पूरे नहीं होते ना, वो दूसरों के सपने पूरे करते. म्हणलं, अरे डायलॉग छान मारलास, पण अंपायरने आपला हात बाहेर न काढता जो हातभार लावलाय विराटच्या सेंचुरीसाठी, तो विसरता कामा नाही. हे ऐकून त्यांनी माझा फोन कट करून टाकला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी सुद्धा सुरेख बॅटिंग केली. रोहित शर्मानी बाउंड्री किंवा सिक्स मारली की आपल्याला स्क्रीनवर रिप्ले दिसत होता, आणि शुभमन गिलनी बाउंड्री किंवा सिक्स मारली की आपल्याला स्क्रीनवर सारा दिसत होती. मला वाटतं जर शुभमन गिलनी अजून थोड्या वेळ बॅटिंग केली असती तर शुभमन गिल पेक्षा जास्ती स्क्रीन टाइम साराला मिळाला असता. मित्रांनो, भारतीय खेळाडू तर एकावर एक शतक लगावतायत, पण तुम्हाला जर आयुष्यात शतक मारायचं असेल तर एनरूट न्यूट्रिशनचं व्हे प्रोटीन आजच खरेदी करा. जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर माझ्या बायोमध्ये लिंक दिली, त्यावर क्लिक करा आणि आत्ता लगेच ऑर्डर करून टाका. वळूयात आता भारताच्या पुढच्या सामन्याकडे, जो की उद्या धरमशाला इथे न्यूझीलंड विरुद्ध खेळला जाणार आहे. हार्दिक पांड्याला दुखापत झाली असल्यामुळे त्याच्या जागी कोणाला घ्यायचं ही कोच आणि कॅप्टनसाठी जास्ती मोठी दुखापत असणार आहे. माझ्या प्रेडिक्शन नुसार उद्या जो कर्णधार टॉस जिंकेल तो आनंदात नक्कीच वाहून जाणार नाही, कारण का उद्या टॉस जिंकण्यापेक्षा मॅच जिंकणं जास्ती महत्वाचं आहे. भारत आणि न्यूझीलंड ह्या स्पर्धेत एकही सामना हरलेले नाहीयेत. त्याचबरोबर 2003 वर्ल्ड कप नंतर भारतीय संघाने न्यूझीलंडला वर्ल्ड कप मध्ये कधीच हरवलेलं नाहीये. त्यामुळे चेंडू झेलेकरच्या प्रेडिक्शन नुसार उद्या भारतीय संघ नक्की जिंकेल. सामना की मन हे आपल्याला सामन्याच्या शेवटीच कळेल. त्यासाठी पाहत रहा क्रिकेट वेडा, कारण का मित्रांनो, क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय. बाय बाय.